तशी तर ही रेसिपी आमच्या कोकणातली नाही आहे, पण आज एक नवीन रेसिपी ट्राय करूया. रागी मुद्दे. मराठीमध्ये मुद्दे म्हणतात, तुम्ही स्पेलिंग वाचाल तर मुडदे वाटेल तुम्हाला. ठीक आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्व इन्ग्रेडियंट्स, मेथड, फुल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, नक्की चेक करू शकता. लवकरच माझी डाएट फूड रेसिपीजची सिरीज संपायला येत आहे, टाटा बाय बाय करायला येत आहे. तर नेक्स्ट सिरीज तुम्हाला कोणती पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा. तर 1 कप पाणी मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं होतं, त्याचबरोबर त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि 1 कप इतकं पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये टाकलेलं आहे. छानपैकी आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे, नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण मी टाकलेले आहे थोडी. अशा प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे आणि जसजशी रागीचं पीठ, जे नाचणीचं पीठ आहे, जसं ते शिजत जाईल तसं ते एकजीव होत जाईल. अशा पद्धतीने जसं घट्ट एकदम थिक गोळा होऊन जाईल आणि तशा प्रकारचा गोळा झाला की आपल्याला समजायचं आहे आपला मुद्दे जो आहे तो तयार आहे. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला झालेला आहे. अगदी 2 ते 4 मिनटं ही प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू करायची आहे अशा पद्धतीने. आणि झाल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जे हे मुद्दे आहे ना, तो छानपैकी असा घट्ट असा कडक होऊन जाईल. आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला मी ते कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये अगदीच थोडंसं इतकं अर्धा चमच तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मी थोडी मोहरी, जिरं छानपैकी तडतवून दिलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिंग टाकायचं आहे. मी इथे घेतलेलं आहे लसूण मी ठेचून घेतलेले आहेत, साली काढलेल्या नाही आहेत त्याच्या. त्याचबरोबर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, पण आपल्याला कढीपत्ता आणि सर्व जे आहे ते मी डाळ बनवते आता त्याच्याबरोबर. मुद्दे जो आहे ना, नाचणीचा जो गोल बॉल बोलतात, तो डाळीबरोबर किंवा आमटीबरोबर खातात, तर त्याच्याबरोबरच ही जे मेथीची डाळ मी बनवते ती अतिशय सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर मी बारीक चिरलेली मेथी घेतलेली होती आणि तीसुद्धा टाकून घेतलेली आहे. हळद, मीठ टाकायचं आहे आणि थोडीफार सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं लाल पावडर टाकलेले आहे. तुम्ही 2 हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता, थोडं स्पायसीपणा येण्यासाठी, पण मला इथे स्पायसी कमी करायचं होतं, त्याच्यामुळे मी इथे अवॉइड केलेलं आहे. आणि इथे मी मुगाची डाळ आणि अगदीच थोडीशी मी इथे तूर डाळ घेतलेली होती आणि ती मी कुकरला लावून घेतलेली होती. छानपैकी डाळ शिजून झालेली होती तयार आणि ती डाळ आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. अगदी 2 ते 4 मिनटं आपल्याला छानपैकी उकळून घ्यायचं आहे. वाव, तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी येत आहे. तुम्हाला जर स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही ग्रीन आपली हिरवी मिरची टाकायला विसरू नका. जास्त जर तिखट असेल ना तर खायला खूप टेस्टी लागतं, कारण आपण जे मुद्दे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण काहीही स्पायसी होण्यासाठी टाकलेलं नाही आहे, पण मी ते हिरवी मिरची अवॉइड केलेले आहे. तुम्ही नक्कीच 2 मिरच्या टाकून द्या. आणि त्यानंतर कोथिंबीर थोडीशी मी फ्लेवरसाठी टाकलेले आहे. आणि त्याचबरोबर इथे आता आपला मुद्दे जो आहे तो मी साईडला काढून घेतलेला आहे. छान असा हाताला पाणी लावून असा गोलाकार तयार करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे मी प्लेटमध्ये डाळ जी आहे ती काढून घेते. डाळ एकदम छान गरम छान वास येतोय आणि जर याच्यावर तुम्ही तुपाची धार टाकली ना, इतकं टेस्टी लागेल. म्हणजे जे तूप लवर आहेत, ज्यांना तूप खायला जास्त आवडतं, त्यांच्यासाठी खूप ही रेसिपी एकदम म्हणजे भन्नाट आहे. तर इथे डाळ इथे मी काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आता जो रोल आहे, बॉल आहे, मुद्दे बोलतात, तो इथे तयार झालेला आहे. मी जस्ट ओला हात करून घेतला आणि गोलाकार असा बॉल टाईपमध्ये तयार करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि वरून त्याच्या छानपैकी तुपाची धार सोडा, खूप छान लागेल. आणि हे खाण्याची पद्धत म्हणजे तुम्हाला दाखवते मी. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.
त्याचबरोबर जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून तुमचं धन्यवाद. आणि हे खाण्याची पद्धत अशा पद्धतीने मोडून खायचं आहे, अशा पद्धतीने मोडून घ्यायचं आहे आणि खायचं आहे. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान